नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे। सोमवंशी क्षेत्रीय कासार उत्कृष्ट मंडळाच्या वतीनं श्री कालिका देवी मंदिरांचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात आला। N9 येथे छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या प्रमाणात भक्तांची यावेळी गर्दी होती। गेल्या 30 वर्षापासून आमच्या देवीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून दरवर्षी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो, देवीचा वर्धापन साजरा केला जातो आणि दर पौर्णिमेला आमच्या मंदिरामध्ये समाज एकत्र येऊन पौर्णिमा साजरे करतात आणि वेगवेगळ्या सामाजिक विषयावर ते फक्त आम्ही पूजा अर्चाच करत नाही, तर सामाजिक विषयावर चर्चा करतो आणि सामाजिक विषयाची देवाणघेवाण करून समाजाची अध्यात्माबरोबर दुसरी वैज्ञानिक प्रगती कशी होईल याच्याकरता सुद्धा आम्ही प्रयत्न करत आहोत। दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन काय कार्यक्रम असतील? आमचे वर्धापन दिन असल्यामुळे आम्ही इथं पौर्णिमा तर करतोच, परंतु नवरात्र महोत्सव असतो आमचा, धन्वंतरी विद्यार्थ्याचा सत्कार असतो, त्याचबरोबर जे आमचे मेडिकल कॅम्प घेतो, रक्तदान शिबिर घेतो, सामाजिक उपक्रम करून समाजाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न आमचे सगळे तरुण जे मंडळ आहे ते सर्वतोपरी करतात आणि आमचे इथे जे कार्यकर्ते ते निष्ठुर भावनेने सगळे कार्यकर्ते काम करतात। कितवा वर्धापन दिन बापू? 30वा। नवरात्रीचे कार्यक्रम काय विशेष कार्यक्रम असतात? नवरात्रामध्ये फक्त दांड्याच नाही, तर दांड्याबरोबर आमचे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम इथे होत असतात। आपले व्याख्यान असेल, प्रवचन असेल, भागवत असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित करतो। मी विजयकुमार दांडा होतो। आमच्या इथे आज हे 30वे वर्ष देवीचं वर्धापन दिन होतं। म्हणजे आजच्या तारखेला देवीचं 3 वर्षापूर्वी स्थापना झाली होती, तर त्या पुस्तकात आम्ही दरवर्षी देवीचं वाढदिवस साजरा करतो। काय कार्यक्रम स्वरूप काय असतं? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे महाअभिषेक, देवीचे पूजा, महाअभिषेक आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण आणि महाप्रसाद। किती वर्ष झाले याला? या 30 वर्ष झाली। अच्छा, तुमचं काही समिती कमिटीचं नाव आहे? आमचे उत्कर्ष मंडळ आहे, सोमवंशी क्षेत्रीय कासार समाज उत्कर्ष मंडळ, आणि त्याच्यासोबत युवा समिती। कोण आहे अध्यक्ष, सचिव? युवा अध्यक्ष आमचे वडील होते, पण आता सध्या ती जागा रिक्त आहे। सध्या कोणी अध्यक्ष वगैरे काही नाही, पण सगळं मिळून जाऊन काय काय कार्यक्रम झाला? आम्ही दर महिन्याला पौर्णिमेला दर महिन्याला पौर्णिमा करतो, तर प्रत्येक महिन्यात काही काही इव्हेंट कार्यक्रम ठेवत असतो। जसं आरोग्य शिबिर, उत्कर्ष जे मुलं पास झालेले त्यांचा कार्यक्रम, 10वी 12वी। किती लोक सहभाग घेतात? आम्ही म्हणजे 700-800च्या आसपास लोक होत असतात। कुठून लोक येतात? पूर्ण शहरातून आहे आणि ग्रामीण भागातून बरेचसे लोक येतात, समाज बांधव आणि इतर मित्रमंडळी पण असतात। एक दिवशी कार्यक्रम असतो का तो? एका दिवस। काय प्रसादामध्ये काय वाटप असतं? प्रसादामध्ये आम्ही दरवेळेस दाळबत्ती वगैरे असते, पण ह्या जानेवारीपासून आम्ही पोळी, वरण भात, आंबट वरण, गोड वरण आणि लापसी, ठेचा एवढे पदार्थ ठेवतो। जास्त पदार्थ घेऊन वाया घालायचे नाही आणि जेवताना आम्ही उष्ट कोणाला टाकू देत नाही। किती भाविक आले होते आज? कमीत कमी 700-800 झाले असतील। कासार समाज एकत्र येतो आणि तो आनंद वेगळा आहे। नंद किशोर जगन्नाथ कासार समाज एकत्र येऊन आनंद वेगळीच होतो। कालिका मातेचं दर्शन होतं अशा निमित्ताने आणि महाप्रसाद सर्वांना आनंद मिळतो। विवेक पंढरनाथ पिट्ट, मोक्ष कासार समिती आणि युवा समिती यांच्या वतीनं हा दर महिन्याला पौर्णिमेचा कार्यक्रम तिथे देवीच्या मंदिरात साजरा केला जातो आणि या निमित्तानं सर्व समाज बांधव एकत्रित होतात। औरंगाबाद संभाजीनगर परिसर आणि आजूबाजूचा ग्रामीण परिसर या सर्व भागातून सर्व समाज बांधव एकत्र होऊन देवीची आरती, महापूजा झाल्यानंतर महाप्रसाद सर्वजण लाभ घेतात आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगतात।
मी विजयकुमार रामदास सरोदे. आमच्या इथे आज हे 30वं वर्ष देवीचं वर्धापन दिवस आहे. म्हणजे आजच्या तारखेला देवीचं 30 वर्षापूर्वी स्थापना झाली होती. तर त्या पुस्तकात आम्ही दरवर्षी देवीचं वाढदिवस साजरा करतो. काय कार्यक्रम स्वरूप काय असतं? कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे महाअभिषेक, देवीचे पूजा, महाअभिषेक आणि दुसऱ्या दिवशी सत्यनारायण आणि महाप्रसाद. किती वर्ष झाले यावर? या 30 वर्ष झाली. अच्छा, तुमचं काही समिती कमिटीचं नाव आहे? आमचे उत्कर्ष मंडळ आहे, सोमवंशी क्षेत्रीय कासार समाज उत्कर्ष मंडळ आणि त्याच्यासोबत युवा समिती. कोण आहे अध्यक्ष, सचिव? युवा अध्यक्ष आमचे वडील होते, पण आता सध्या ती जागा रिक्त आहे. सध्या कोणी अध्यक्ष वगैरे काही नाही, पण सगळं मिळून जाऊन काय काय कार्यक्रम झाले? आम्ही दर महिन्याला पौर्णिमेला दर महिन्याला पौर्णिमा करतो. तर प्रत्येक महिन्यात काही इव्हेंट कार्यक्रम ठेवत असतो. जसं आरोग्य शिबिर, उत्कर्ष जे मुलं पास झालेले त्यांचा कार्यक्रम, 10वी 12वी. किती लोक सहभाग घेतात? आम्ही म्हणजे 700-800च्या आसपास लोक होत असतात. कुठून कुठून लोक येतात? पूर्ण शहरातून आहे आणि ग्रामीण भागातून बरेचसे लोक येतात, समाज बांधव आणि इतर मित्रमंडळी पण असतात. एक दिवशी कार्यक्रम असतो का तो? एका दिवस. काय प्रसादामध्ये काय वाटप असतं? प्रसादामध्ये आम्ही दरवेळेस डाळ बत्ती वगैरे असते, पण ह्या जानेवारीपासून आम्ही पोळी, वरण भात, आंबट वरण, गोड वरण आणि लस्सी, ठेचा एवढे पदार्थ ठेवतो. जास्त पदार्थ ठेवून वाया घालायचे नाही आणि जेवताना आम्ही उष्ट कोणाला टाकू देत नाही. किती भाविक आले होते आज? आज कमीत कमी 700-800 झाले असतील.